नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. हाडं आणि सांधे या शरीर नामक यंत्रामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे हे दोन अवयव, पण त्यांचं अस्तित्व प्रत्येक माणसाला हे जाणवतं कधी तर जेव्हा त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये काही बाधा निर्माण होते आणि त्यामुळे काही वेदना सुरू होतात त्यावेळी. तोपर्यंत हे अवयव जे आहेत ते सुरळीतपणे कार्य पार पाडत असतात आणि आपण त्यांना गृहीत धरून आपली दिनचर्याही पार पाडत असतो. पण हाडं आणि सांधे यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि त्यांची कार्यप्रणाली अबाधित राहणं हेही तितकंच आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आणि त्या दृष्टिकोनातनं जनजागृती करण्यासाठी 2012 सालापासून जागतिक आरोग्य संघटनेनं अर्थात WHOने जागतिक पातळीवरती हा दिवस साजरा करण्यास ठरवलं. आणि हा दिवस जेव्हा जाहीर झाला त्यामागचं उद्दिष्ट हेच होतं की या अवयवांचं महत्त्व पुरवायला हवं. तर आज आहे 4 ऑगस्ट आणि तो दिवस जागतिक पातळीवरती अस्थी आणि त्याला असं म्हटलं जातं की जॉईंट्स अँड बोन डे, सांधे आणि हाडांचा दिवस आहे. त्या दृष्टिकोनातून माहिती करून घेण्यासाठी आजचा हा विषय. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे सांध्यांचे विकार आणि कृत्रिम सांधेरोपण. याविषयी माहिती करून घेण्यासाठी खास तज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर एकनाथ पवार. नमस्कार सर. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सरांविषयी सांगायचं म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जे समूह रुग्णालयामध्ये सर प्राध्यापक आणि अस्थिरोग विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कृत्रिम सांधेरोपण आणि कॉम्प्लेक्स ट्रॉमा या विषयामध्ये सरांचा खास अभ्यास आहे. दूरध्वनी क्रमांक सांगते जेणेकरून तुमच्या शंका आणि प्रश्न आमच्यापाशी पोहोचवू शकाल. असे आहेत ते नंबर्स 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती जी आपल्याला माहिती आहेच आहे ते म्हणजे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने बोन अँड जॉईंट्स डे त्याच दृष्टिकोनातून प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. चर्चेला सुरुवात करूया. सर, जेव्हा बोन अँड जॉईंट्स डे हाडं आणि सांधे यांचा दिवस म्हणजे नेमकं काय याविषयी? आज 6वा बोन अँड जॉईंट डे आहे. म्हणजे याचा औचित्य साधून युजली सांधेदुखी जे महत्त्वाचे कॉमन आजार आहेत त्याविषयी जनजागृती करण्याचा त्यामागे मेन हेतू आहे की जेणेकरून त्यातल्या काही ज्या आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत त्या घेऊन आपण आपलं सांधे कसे चांगले ठणठणीत ठेवू शकतो यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा शब्द तुमचा महत्त्वाचा आहे, ठणठणीत सांधे. पण हे सांधे ठणठणीत नाहीत हे कळतं केव्हा? जेव्हा जवळपास 50-55 वयाचा टप्पा पार पडतो तेव्हा बहुतांशी सर्वसामान्य व्यक्तींमध्ये. तर नेमकं काय असतं हे? दैनंदिन ह्यांची रचना नेमकी कशी असते सामान्य व्यक्तीमध्ये? आपण सगळ्यात पहिलं आपला सांधा कसा असतो हे जाणून घेऊया. अवश्य. सांधा जो आहे तर सांध्यामध्ये जे हाडाची आपली एंड्स आहेत त्या एंड्स वरती एक टणक आवरण असतं ज्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. हे कार्टिलेज प्रत्येक सांध्यामध्ये दोन्ही हाडाच्या अंतिम भागामध्ये असतं. बर. हे जे आहे हे टणक आणि स्लिपरी असतं जेणेकरून आपली सांध्याची मुवमेंट जी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे, वेदना न होता झाली पाहिजे. आणि त्याच्याबरोबरच सायनोव्हियल मेम्ब्रेन असतं जे फ्लुइड सिक्रीट करतं. ते फ्लुइड त्या सांध्यामध्ये लुब्रिकेशनचं काम करतं. सांध्यांना स्टॅबिलिटी देण्यासाठी म्हणजे स्थिरता देण्यासाठी सांध्यामध्ये लिगामेंट्स असतात, स्नायू असतात. स्नायू हे मुवमेंटचं तो सांधा कसा प्रॉपरली मूव्ह होईल हे काम बघतात. आता हे सगळं म्हणत असताना ही झाली रचना सामान्य व्यक्तीमध्ये असणारा. आता दुखावला जाणे सांधा म्हणजे नेमकं काय होतं सर? तर दुखावणारा सांधा म्हणजे ही सुरुवात होते सायनोव्हायटिस हा आजार होण्यापासून. अच्छा. तर सायनोव्हायटिस मध्ये साधारणतः जे सायनोव्हियल मेम्ब्रेन आहे त्याला सूज येते. त्यामध्ये सेल्स वाढतात आणि त्यामुळे जॉईंटमध्ये फ्लुइड वाढतं.
आणि सांधा थोडा थोडा दुखायला सुरुवात होते. बर. याच्यामध्ये पुढची स्टेज म्हटलं तर आपलं जे महत्वाचं भाग आहे की जे मोशनमध्ये महत्वाचा पार्ट आहे कार्टिलेज, तर कार्टिलेजचं तडे जायला सुरुवात होते हळूहळू उतार वयात, आणि तडे गेल्यानंतर हळूहळू ते कार्टिलेजला झीज होते आणि झीज झाल्यानंतर वेदना ह्या जास्त प्रमाणात जाणवतात. अच्छा. हां, सर कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तो आधी आपण घेऊया. भारत वावड आपल्याशी बोलतायत. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की अनुवांशिकतामुळे किंवा वयाची मर्यादा ओलांडल्यानंतर सांधेदुखी होण्याची शक्यता अशी बरीच असते, हे कितपत योग्य आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की स्वतःचे जास्त वजन असते ते सांधेदुखीस पण कारणीभूत होऊ शकते का, यावर प्रकाश टाकावा. आणि त्याचबरोबर आजच्या विषयामध्ये कृत्रिम सांधेरोपण, तर याविषयी थोडंफार डिटेल्स माहिती मिळेल खूप चांगले होईल. धन्यवाद. नक्कीच. सगळ्यात आधी हा सांधेदुखी किंवा जॉईंटचे हाडांचे होणारे विकार हे अनुवंशिक आहेत का सर? जे आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस जो आहे हा एक सांधेदुखीचाच भाग आहे. बरं. हा युजली अनुवंशिक असतो आणि हा ऑटोइम्युन डिसीज आहे. म्हणजे आपलीच प्रतिकारशक्ती ही आपल्या सांध्याविरुद्ध काम करते. अच्छा. तर हा रुमॅटॉइड आर्थरायटिस हा अनुवंशिक आहे. बरं. आणि शक्यतो आर्थरायटिस जो आहे ऑस्टिओ आर्थरायटिस हा एक कॉमनली उतार वयात दिसणारा जो आजार आहे, तोही आजार युजली म्हणजे आपण डायरेक्ट संबंध जोडू शकत नाही, परंतु तुमच्या आज्याला आहे किंवा घरामध्ये कोणाला आहे तर अशा व्यक्तींना तो होण्याची जास्त शक्यता असते. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आर्थरायटिस होण्यामध्ये काही रिस्क फॅक्टर आहेत. अच्छा. फॉर एक्झाम्पल म्हटलं की तुमचं वजन जास्त असणं, जो त्यांचा आता मुद्दा हा वजन जास्त असणं, ज्याचं वजन जास्त आहे त्याच्यामध्ये होण्याची लवकर आणि जास्त शक्यता असते. अच्छा. म्हणजे युजली लोकांना समजा 55-60 नंतर होणारा आजार जर वजन जास्त असलं तर तो तुम्हाला 40-45 पासून त्याची लक्षणं दिसायला सुरुवात होते. बरं सर, वजन जास्तीचा हा जो मुद्दा आलेला आहे त्याच्या जोडूनच विचारते पुढच्या प्रश्नात वळण्याआधी. तर म्हणजे असं की वजन जास्त आहे म्हणून ते व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाणं आणि तिथे जास्त वजनाची वजनं उचलली जाणं किंवा उपकरणांचा वापर जेणेकरून माझ्या आरोग्याला शरीराला चांगलं होईल, पण त्या उपकरणांच्या अतिवापरामुळे तेव्हा सुद्धा सांधेदुखी उद्भवते असंही होऊ शकतं. आम्ही त्याच्याकडेच वळत होतो रिस्क फॅक्टर. तर पहिला आहे वजन जास्त असणं. हो. दुसरा फॅक्टर आहे की आपल्या सांध्याची जास्त वापर होणं. अच्छा. जर आपण एखादा पार्ट कुठलाही भाग असेल त्याचा जर जास्त अतिवापर झाला तर त्याची लवकर झीज होते. बरं. तर हे जेणेकरून ऍथलीट्स मध्ये एक सांध्याचा आजार लवकर बळावण्याची शक्यता असते. अच्छा. हा. आणि जे म्हणजे रनर्स असतात त्यांच्यामध्ये रनरमध्ये जास्ती शक्यता आहे. आणि सेम ती म्हणजे जिम मध्ये पण अतिवापरामुळे किंवा जास्त वजन उचलल्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं. दुसरी गोष्ट आहे की ज्या लोकांचं काम आहे डे टू डे की वजन उचलणं, तर वजन उचलल्यामुळे मग काय होतं की आपला जो भार आहे तो एकूण ट्रान्सफर हा जॉईंट मधनच खाली जातो. बर. तर जॉईंट वरती त्याचा जास्तीत जास्त भार येतो. जेणेकरून जर तुम्ही डेली तुमचं काम जर असेल की वजन उचलणं तर तुम्हाला मानेचे दुखणे, पाठीचे दुखणे, खुब्याचे दुखणे, गुडघ्याचे दुखणे हे लवकर होऊ शकतात, जास्त शक्यता असते. जिथे जिथे शरीरामध्ये जोड आहे तिथे तिथे भार येण्याची शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो. आणखीन एक पुढचा फोन आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बोला. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की धावत्या आणि दगदगीच्या जीवनशैलीमध्ये अतिश्रम, मग ते कार्यालयीन कामकाज असो किंवा श्रमाचं शेतीमधलं काम किंवा इतर कामांवरचं काम असतं ज्यात अधिक श्रम लागतात, त्या दोन्ही बाबतीमध्ये सांधेदुखी आणि हाडांसंबंधी विकार होऊ नये यासंबंधी प्रत्येकाने काय दक्षता घ्यावी. आणि दुसरं मला असं विचारायचं आहे की उतार वयामध्ये सांधेदुखीच्या सिव्हिअर आजाराने बेजार झालेल्या वृद्ध लोकांनी त्यांना कधी कधी चालता येत नाही किंवा अंथरुणावर खेळून पडायला लागतं अगदी, तर अशांसाठी काही उपचार उपलब्ध असतात का? धन्यवाद. बरोबर, तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळेलच. आणि 2-3 प्रश्न विचारले होते. एक मला सर मगाचपासूनच दिसते तुम्ही आल्यापासून प्रत्येक जण एकच मुद्दा घेऊन येत आहे, ते म्हणजे उतार वयातली सांधेदुखी. हा अतिशय गहन मुद्दा येतो का सर? हो, हा म्हणजे आजकालच्या काळामधला
फार महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे उतार वयामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक माणसाला सांधेदुखीचा आजार होतोय. हां, आणि जसं ते म्हणाले की जास्त हेवी काम केल्यामुळे वगैरे असं होतोय का, तर त्यांचं अगदी बरोबर आहे. हेवी वजन उचलणं त्याच्यामुळे सांध्यावरती जास्त भार येतो व सांध्यावरती जास्त भार आल्यामुळे त्यांची झीज लवकर होते. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्याच्या पिरियडमध्ये लाईफ असं झालं आहे की त्यामध्ये लहानपणीचे जे मैदानी खेळ आहेत ते खेळले जात नाहीत. जास्त करून मुलं हे टीव्ही समोरच बसतात आणि त्यामुळे जी बळकटी मिळायला पाहिजे लहानपणापासून सांध्यांना आणि हाडांना ती मिळत नाहीये. दुसरं असं आहे की संतुलित आहार घेतला जात नाहीये. त्या आहाराकडे आजच्या शैलीमध्ये जास्तीत जास्त दुर्लक्ष केलं जातंय आणि त्याचा परिणाम होतो की हाडं कमकुवत होतात आणि सांधे पण बळकट होत नाही. तर ही जी आहे म्हणजे पायाभरणी जी आहे ती लहानपणापासूनच होते. सर, आता हा जो मुद्दा आला ह्यालाच थोडंसं पुढे नेते, तो म्हणजे असं की लहानपणापासून नेमकं कशी जीवनशैली असायला हवी जेणेकरून सांधे आणि हाडं ही मजबूत होतील. लहानपणी एक तर संतुलित आहार पाहिजे. बरेच जण म्हणतात संतुलित आहार घ्या, संतुलित आहार घ्या, म्हणजे पण तो आहार नेमका काय हे कोणीच सांगत नाहीये. तर याच्यामध्ये जे तुमचं कार्बोहायड्रेट आहेत, मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, कॅल्शियम आहे आणि प्रोटीन्स, हे सगळं आपली गरज असते त्याप्रमाणे दिवसभरात आपल्या त्या शरीराला मिळालं पाहिजे. त्याला आपण संतुलित आहार म्हणतो. सर, या मुळात सांधेदुखीचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये एक मगाचा मुद्दा महत्त्वाचा होता, तो म्हणजे असं की उतार वयामधली मंडळी जी आहेत ती बऱ्याचदा अंथरुणाला खिळलेली असतात किंवा त्यावेळेच्या त्यांच्या विविध आजारांमुळे जास्त हालचाल त्यांना शक्य होत नाही. पण सांधेदुखीच्या बाबतीमध्ये व्यायाम करा असंही सांगितलं जातं. मग यावेळी नेमकं मध्य काय, सुवर्ण मध्य काय आहे यासाठी? आपण पुढच्या याच्यात त्या भागाकडे येणारच आहोत. बरं. पण व्यायाम हा त्याचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. कारण जवळजवळ 70% केसेसमध्ये तुम्ही जर चांगला व्यवस्थित व्यायाम केला आणि म्हणजे गायडेड, तुम्ही घरच्या घरी किंवा तुम्ही स्वतःहून जो व्यायाम कराल त्यामध्ये कधी कधी तुमच्या सांध्याला जास्त इजा होण्याची शक्यता असते. तर फिजिओथेरपीच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही व्यायाम केला तर 70% केसेसमध्ये तुम्हाला जी पेन आहे, वेदना आहे, त्यापासून रिलीफ मिळू शकतो. सर, फिजिओथेरपी ही सांधे रोपण किंवा सांधे बदलणं याला एक पर्याय म्हणून होऊ शकते का? फिजिओथेरपी आणि काही स्पेशल आपण साधनं म्हणतो, ती साधनं वापरली तर जी काही सुरुवातीचे स्टेजेस आहेत, आर्थरायटिसच्या काही स्टेजेस असतात, त्याच्यापैकी सुरुवातीच्या 3 स्टेजेसमध्ये तरी ह्या फिजिओथेरपी आणि साधनाचा भरपूर तुम्हाला उपयोग होतो आणि तुमची जी समजा शस्त्रक्रिया जी करायची आहे ती बऱ्यापैकी लांबणीवर पण पडू शकते. बरं, पुढचा फोन आहे. हर्षल गोसावी आपल्याशी बोलतायत रत्नागिरीहून. नमस्कार हर्षल. हॅलो, बोला. मला विचारायचं होतं की जर अपंगत्वामुळे गुडघ्यांची झीज झाली असेल तर त्याच्यामध्ये त्या केसमध्ये सांधेरोपण करता येईल का आणि ते सक्सेस होईल का? माझ्या मॅडम, अपंगत्व कुठे आहे? गुडघ्यांमध्ये. गुडघ्यामध्ये हो, गुडघ्यामध्ये माझ्या वडिलांच्या गुडघ्यामध्ये अपंगत्वामुळे झीज झालेली आहे पायांची. फार दुखणं होत आहे त्यांना. त्यांचं वय 56 वर्ष आहे. इतक्या वर्षानंतर आता दुखणं होत आहे, तर होईल का सक्सेसफुल हे विचारायचं. धन्यवाद. मला प्रश्न विचारायचा होता त्यांना. बरं, काय मुद्दा होता सर तुमचा? त्यांनी आपल्या तंत्रज्ञानपाशी पोहोचवावा. त्यांना असं विचारायचं की अपंगत्व कशामुळे आलेलं आहे. बरं, ठीक आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर मॅडम हाही मुद्दा पोचवा आमच्या तंत्रज्ञानपाशी की कशामुळे अपंगत्व आलेलं आहे. पण आता त्यांनी जी आपल्याला बेसिक माहिती दिली आहे त्या दृष्टिकोनातून काय सांगू शकाल? आता अपंगत्व आलेलं असेल त्याच्यामुळे तर म्हणजे जर समजा आता ऑस्टिओआर्थरायटिसमुळेच त्यांना अपंगत्व आलेलं असेल की आता सध्या चालणं फिरणं होत नाही आणि चालणं फिरणं होत नसल्यामुळे युजली स्नायूंचं थोडंसं
काय म्हणतो आपण त्यामध्ये बारीक होतात. बरं. हा. बारीक पडतात ते यूज न अवयव बारीक झाल्यामुळे होतात. बारीक होतात. त्यामुळे त्यांना एखाद्या वेळेस वाटत असेल की अपंगत्व आलंय, तर ह्या केसेसमध्ये आपल्याला सांधेरोपण शस्त्रक्रिया करता येते. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे असे जे आहेत सांधे ते आपल्याला मागून घ्यावा लागतात आणि त्याप्रमाणे ती करता येते. करणं अशक्य आहे अशी काही गोष्ट नाहीये. सर, तुमच्या मगाशी बोलण्यामध्ये जो उल्लेख आला तो म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. हा नेमका काय आहे आजार? ऑस्टिओआर्थरायटिस हा उतार वयातला म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच व्यक्तींना होणारा आजार आहे. अच्छा, सगळ्याच व्यक्तींना हा शब्द महत्त्वाचा आहे. उतार वयात सगळ्याच व्यक्तींना होतो. तर ह्या आजारामध्ये आपले जे सांध्यावरचं जे आवरण आहे, जे कार्टिलेज म्हणून मी सांगितलं, ते कार्टिलेजला तडे जातात व त्यानंतर तडे जाऊन त्यामध्ये त्याची झीज होते आणि झीज झाल्यानंतर जे आपले बोन एंड्स आहेत ते ओपन अप होतात आणि बोन एंड्स एकमेकावरती घासले तर ते प्रचंड वेदना निर्माण करतात. अच्छा. मग सर, ह्याच्यासाठी म्हणजे ही वेदना निर्माण होते तेव्हा कळतं की काही ना काही घडतं आहे. आता पुढे काय? तर याच्यामध्ये एकदा आपण अर्ली स्टेजमध्ये सुद्धा याचं निदान करू शकतो. ते MRIच्या साह्याने. MRI केला तर आपल्याला कार्टिलेज डॅमेज थोडंफार प्रमाणात जरी आहे, ग्रेड 1 जे म्हणतो आपण, ते डॅमेज झालं तरी आपल्याला ते MRI वरती निदान कळू शकतं आणि लेट स्टेज असेल तर ते एक्सरे वरही कळू शकतं आपल्याला. अच्छा. आता दूरध्वनीच्या माध्यमातून मंडळी आपल्याशी जोडले जात आहेत ते चंद्रपूरहून डॉक्टर योगेश सालफाळे. योगेश सालफाळे हे स्वतः अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. आपल्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. अस्थिरोग तज्ज्ञ या दृष्टिकोनातून आपला अभ्यास आहे. मुळात असं येतं की आजची आधुनिक जीवनशैली, राहणीमान जे आहे त्याचा विचार करताना उद्भवणारे विविध आजार आणि जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल, याच बरोबरीने शरीरामध्ये असलेले विविध घटक आणि त्यांच्याविषयी जाणीव जागृती, याविषयी आपण काय सांगाल? तुम्ही अगदी खरं बोलले. मी जे बोलणार होतो की आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि जी जीवनशैली आपण आता म्हणजे 50 वर्ष आधीची जीवनशैली बघितली आणि आताची जीवनशैली बघितली तर आता आपण ऐशो आराम उल्हास या याच्यामध्ये जास्त वळलेलो आहे. कॉमनली जो आज बोन आणि जॉईंट डे हा जो साजरा होत आहे इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या दृष्टीने, हा एक अतिशय महत्वाचं पाऊल आहे. आणि ऍज अन ऑर्थोपेडिक सर्जन मला असं वाटतं की ऑस्टिओपोरोसिस हा जो सर्वात कॉमन असा जो आजार सगळ्यांना होतो, जो स्त्रियांना देखील तेवढाच होतो, पुरुषांना देखील होतो, तर हे जे ऑस्टिओपोरोसिस आहे हे एक अतिशय महत्वाचं कारण आहे ज्याच्यात लॉस ऑफ मॅन अवर्स मोजलं जातं. म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे की माणूस किती दिवस बेडवर राहतो, किती दिवस तो ऍक्टिव्ह, त्याचं जे काही त्याचं काम आहे, कामाची जबाबदारी आहे, त्याच्यापासून तो किती दिवस बाहेर राहतो, याच्याने लॉस ऑफ मॅन अवर्स हे ठरवण्यात येतात. तर आता ही ऑस्टिओपोरोसिस आहे, आता त्याला आपण काय करू शकतो? आता जसं तुम्ही आधी सुरुवातीला बोलले की जीवनशैली आणि राहणीमान हे बदललं आहे, ही गोष्ट अगदी खरं आहे. परंतु काही काही गोष्टी ज्या आपल्या हातात आहे त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो. अवश्य. ठीक आहे. सर्वात पहिले आता आपण बघतो की आपल्याकडे बरेचसे हे जे कार्बोनेटेड बेवरेजेस असतात, जसं कोका कोला, थम्सअप, बाकीचे हे जे काही प्रकार आहेत, म्हणजे त्याच्यावर एका याच्यावर नाव ठेवणं योग्य राहणार नाही. शीतपेय आपण ज्याला म्हणतो. शीतपेय, एक्झॅक्टली शीतपेय, पण दे आर कार्बोनेटेड बेवरेजेस. आणि या कार्बोनेटेड बेवरेजेस मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स येतात, शॅम्पेन्स येतात, स्पार्कलिंग वॉटर देखील असतात, जसं त्याला सोडा म्हणतो. कारण बरेचसे काही काही देशांमध्ये पाण्याच्या ऐवजी स्पार्कलिंग वॉटर पितात. तर हे काय करतं, हे तुमच्या अंगातलं जे कॅल्शियम आहे ते हळूहळू काढायला सुरुवात करतात. आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एकदा एक तपासणी झालेली होती की 16 ते 20 वर्षाच्या स्त्रियांमध्ये, म्हणजे मुलींमध्येच ऍक्च्युली, कॉलेज गोईंग गर्ल्समध्ये, आणि तिकडे हे जास्त आढळलं की कार्बोनेटेड ड्रिंक्सचं सेवन केल्यामुळे त्यांच्या अंगातलं कॅल्शियमचं प्रमाण खूप झपाट्याने घसरलेलं होतं, कमी झालेलं होतं. आणि दुसरी गोष्ट, फॉस्फरस हे आपल्या शरीराला आवश्यक असतं आणि कार्बोनेटेड बेवरेजेसमध्ये एक्सेस फॉस्फेट्स असल्यामुळे त्यांचा तो जो बॅलन्स असतो आतला, त्याच्यामुळे कॅल्शियमचा लॉस होतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे प्रोटीन्स खाता, फक्त आता काही काही जण डायटिंगसाठी फक्त प्रोटीन्स खातात, तर डायटरी प्रोटीन्स फक्त डाएटवर प्रोटीन्सवर अवलंबून राहिलं
तर शक्य नसतं. कारण एक्सेस प्रोटीन्सनी ऍसिडिटी होते आणि विच कॅन प्रोटीन्सचं कॅल्शियमचा लॉस होतो युरिनमध्ये. अच्छा. तिसरा एक महत्वाचा मुद्दा, बऱ्याच जणांना सवय असते थोडंसं काही काही जळती लागली की मला ऍसिडिटी झाली तर पटकन एक आजकाल ओव्हर द काउंटर ड्रग्ज असतात ऍसिडिटी कमी करण्यासाठी, तर ते पटकन अशी घेऊन येतात. त्याच्यामध्ये रॅबिट्राझोल येतं, रॅनिटिडिन येतं, या सगळ्या गोष्टी तुमच्या ऍसिडिटी आणि जळतीसाठी वापरतो. परंतु एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे, ती म्हणजे पोटातले जे ऍसिड्स आहे या ऍसिड्सचं मुख्य काम असतं मिनरल्स जे आपण आहारात घेतो, जसं काही कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक, हे सगळ्यांना आपल्या शरीरात समाविष्ट करण्यासाठी ऍसिड अत्यंत आवश्यक असतं. आणि जर तुम्ही गोळ्या खाऊन जर ऍसिड बनवणं बंद केलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या शरीराला ज्या या गोष्टी आवश्यक आहे या कशा काय मिळणार, तर ऑस्टिओपोरोसिसचा रिस्क अजून वाढते. आणि हे औषधं हे आपल्याला काय आयुष्यभर खायचे नसतात. काही काही जणांना सवय असते, माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघतो की मी 2 वर्षापासून एक गोळी खातोय, तर कुठली गोळी खातो, तर ऍसिडिटीच्या ज्या गोळ्या आहे या जास्तीत जास्त 4 ते 6 आठवड्यापर्यंत ठीक आहे, पण तुम्ही वर्षभर घेतलं तर त्याच्याने काही फायदा होणार नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट जी आपण टाळू शकतो ती म्हणजे आपण कॅफेन, कॉफी खूप घेतो. बरेच जण ब्लॅक कॉफी घेतात, डिकॅफेनेटेड कॉफी घेतात. या कॉफी हार्मफुल केमिकल्स जे असतात डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसमध्ये ते कमी होतात. त्याच्यामुळे कॅल्शियम तुम्ही कॅफेन जरी घेतली तरी त्याच्यासोबत सप्लिमेंटल कॅल्शियम घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता बरेचदा पेशंट असे असतात की डॉक्टर मी कॅल्शियम घेते, आता ती बाई असते मासिक पाळी बंद होऊन हळूहळू अंगातलं कॅल्शियम कमी 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 होत, तिचं वजन असतं 80-85 किलो, जाडजूड असते, दोन्ही गुडघ्यांमध्ये आर्थरायटिस असतो, कंबरदुखी असते, हार्टचा प्रॉब्लेम असतो आणि ती जी कॅल्शियम घेते ती कॅल्शियम फक्त 500 मिलीग्रामची घेते. आता या 500 मिलीग्रामचं कॅल्शियम तिच्या शरीरासाठी पूर्णपणे अपुरं आहे. कॅल्शियमचे बरेचसे आज मार्केटमध्ये उपलब्ध अशा प्रोडक्ट. म्हणजे सर तुमच्या बोलण्यामधून एक गोष्ट लक्षामध्ये येते की आवश्यक घटक आहेत ते घटक सेवन करताना सुद्धा शरीराला किती आवश्यकता आहे आणि किती प्रमाणामध्ये ते जात आहेत या सगळ्याविषयी सुद्धा विचार व्हायला हवा आणि तज्ज्ञांकडनं त्याविषयी माहिती घेणं हे तितकंच आवश्यक आहे. मुळात अस्थिरोग हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याविषयी लोकांचे प्रश्न आणि फोन खूप येतात. तर तुम्ही थोडक्या वेळामध्ये अतिशय नेमक्या शब्दामध्ये ह्या मार्मिक मुद्द्यांवर बोट ठेवलं. मनपूर्वक आभार सहभागी थँक्यू. आणि जाता जाता काही सल्ला द्यायचा आहे तुम्हाला प्रेक्षकांना? हाच द्यायचा आहे की एक गोष्ट निश्चित आहे की मागच्या 100-200 वर्षापूर्वी जो ऑस्टिओपोरोसिस जो आजार सध्या सामान्यतः आढळतो आहे, हा आजार आता फार कॉमनली आपल्याला दिसतो आहे. कारण आपली जीवनशैली आपल्याला बदलायला हवी. आपला आहार समतोल व्यवस्थित, ज्याच्यामध्ये प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट जर आपण आहारात ठेवले तर निरोगी आयुष्य आपण सहजपणे प्राप्त करू शकतो आणि द गोल्डन 100 years वी कॅन इझिली अचीव्ह. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डॉक्टर योगेश सालफळे. आपण दूरध्वनीच्या माध्यमातून सहभागी झालात आणि नेमक्या वेळात माहिती दिली. मनपूर्वक आभार. मगाचपासून उल्लेख येतोय अर्थरायटिस हा उद्भवतोच वयाच्या एका टप्प्यावरती. मग आता ह्याची लक्षणं काय असतात की कधी हे कळतं आणि मग पुढे उपचार काय? लक्षणे मुख्यतः सांध्यामध्ये आपल्याला वेदना होणे, चालताना अनकम्फर्टेबल वाटणे आणि सूज येणे ही लक्षणे दिसून येतात मुख्यत्वे. आणि याचं निदान आपण एक्सरे आणि MRI वरती करू शकतो लवकरात लवकर. याच्यामध्ये जे उपचार आहेत ते उपचार मुख्यत्वे आपण एकतर त्या सांध्याची वेदना कमी करणे, त्याची मुवमेंट कशी व्यवस्थित होईल हे पाहणे. तर याच्यामध्ये एक पहिला मुद्दा म्हणजे आपलं वजन कसं कमी करता येईल हे त्यामध्ये मोठा हातभार लागू शकतो. सर हा वजनाचा मुद्दा आला ना, आता मला एक थोडी शंका अशी आहे की जी तुम्हाला बऱ्याच रुग्णांपाशी येत असेल की ती म्हणजे की मगाशी एका डॉक्टरांनी उल्लेख केला तसं की एका टप्प्यानंतर वजन हे भरपूर वाढलेलं असतं, बरोबरीने सांधेदुखीही उद्भवलेली असते. आता व्यायाम करायला जावं तर सांधे कुरकुरतायत आणि सांध्यांवरती व्यायाम न करावं तर काय करावं आणि वजनही कमी करायचं आव्हान डॉक्टरांनी दिलेलं असतं. मग आता काय? ही फार
कॉमन तक्रार आहे. अच्छा. म्हणजे ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी प्रत्येक 2 पेशंट नंतर तिसरा पेशंट हाच प्रश्न विचारतो. अच्छा. आणि जसं तुम्ही म्हणालात ते फार अगदी 100% खरं आहे की सांधेही दुखतात, वजनही वाढलंय आणि वजन वाढतं म्हणून सांधे दुखतात आणि सांधे दुखतं म्हणून परत वजन वाढतं. अगदी असं व्हीसीएस सायकल आहे हे. आणि युजली वयाच्या 40-45 नंतर वजन कमी करणं ही म्हणजे जवळजवळ अशक्य वाटणारी गोष्ट आहे. अच्छा. परंतु जे आहार तज्ज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्याने व अस्थिरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा आपण सांधे तज्ज्ञ म्हणतो त्यांच्या सल्ल्याने बऱ्याच रुग्णांचं आम्ही असं वजन वगैरे कमी करून आणि सांधेदुखी पण कमी केलेली आहे. अच्छा, म्हणजे योग्य आहाराच्या माध्यमातून हे शक्य योग्य होऊ आहार. शकतो. आणि याच्यामध्ये आपण काही विशेष साधनांचा वापर करतो. अच्छा. की जेणेकरून मग जी समजा चालायला बघत नाही किंवा चालल्याने मला जास्त वेदना होतात म्हणून घरातच बसून राहतात, तर ही जी विशेष साधनं आहेत त्यामध्ये आपण नी कॅप हा. किंवा नी ब्रेसेस म्हणतो. अच्छा. त्यानंतर आपण स्टिक वापरणं हातामध्ये, परत घरामध्ये आपण वॉकर वापरू शकतो जेणेकरून त्या वॉकरवरती आपलं 50% वजन त्या वॉकरवरती जातं, 50% जॉईंट्स वरती जातं. हा. जेणेकरून मग कसं आहे की ती हळूहळू चालायला लागतं. अच्छा. आणि चालली की मग ते वजन वाढण्याची जी प्रोसेस आहे ती थांबते. अच्छा. आणि वजन वाढण्याची प्रोसेस एकदा थांबली की त्यानंतर ते थोडं 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 आपण त्यांचं चालणं वाढवू शकतो. अच्छा. आणि प्लस डाएट कंट्रोल आहार तज्ज्ञाकडून प्रॉपर जर आपण घेतलं तर ते वजन कमी करू शकतात. बरोबर आहे. दुसरी गोष्ट आहे की आपण लोकल जे आहेत, लोकल काही ऑइंटमेंट्स असतात जेणेकरून आपल्या वेदना कमी करतात. तेही आपल्याला मग वेदना कमी झाल्या की आपोआप पेशंट चालायला लागतो. हो. ते आहे. आणि पेन किलर्स. आता पेन किलरचा हा फार एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण काय होतं की आम्ही रुग्णांना ज्यावेळेस औषधं लिहून देतो तर रुग्ण परत येऊन आम्हाला बऱ्याच वेळा भेटत नाही आणि ती पेन किलर परत मेडिकलमधून घेऊन ती कंटिन्यू ठेवतो. अच्छा. तर ऍक्च्युअली रुग्णांनी तसं करायला नको आहे. कारण पेन किलर्स ही जर जास्त वेळेसाठी घेतली तर किडनीवरती त्याचा फार वाईट दुष्परिणाम होतो. अच्छा. आणि बऱ्याचशा रुग्णांमध्ये असं आढळलेलं आहे की पेन किलर जास्त दिवस खाल्ल्यामुळे त्यांची किडनी निकामी झालेली आहे. तर पेन किलर्स ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बिलकुल घेऊ नयेत. अर्धवट ज्ञान कायम धोकादायक ते हे असं एकदम धोकादायक आहे ते. पुढचा फोन आहे. सुनीता गोडबोले आपल्याशी बोलतायत अंधेरीहून. नमस्कार. हा हा हा. बोला. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. मला फिजिओथेरपीने सांगितलंय की मिनिस्कस स्टियर म्हणजे स्टियर. हा हा. तर त्याचे लक्षण काय? मिनिस्कस हे आपले जे गुडघ्याचा सांधा आहे त्याच्यामध्ये हे मिनिस्कस असतं. दोन्ही हाडाच्या मध्ये असतं हे. आणि मिनिस्कस हे जे आहे ते सांध्याची आपली मुवमेंट करण्याचं काम करतं आणि आपलं शॉक अब्सॉर्बचं एक महत्वाचं काम करतं हे मिनिस्कस. अच्छा. हे मिनिस्कस युजली तुम्हाला कधीतरी खेळताना किंवा कधीतरी पाय आपला खड्ड्यात गेल्यामुळं पाय ट्विस्ट झाल्याने ही मिनिस्कल इंजुरी होते. अच्छा. हे जर कॉमन आपल्याला ऐकायला मिळतं ना की इकडून इकडे उडी मारताना, इथून इथे क्रॉस करताना अमक्या पायावरती भार आला त्यामुळे एक पाय दुखायला लागला किंवा त्याच्यावर भार येतोय म्हणून दुसऱ्या पायावर भार येऊ नये असं म्हणता म्हणता चालताना दोन्ही गुडघे दुखायला लागले, अशा पद्धतीच्या तक्रारी या फार कॉमन दिसतात नाही का? हो. याच्यामध्ये म्हणजे जे आपण मराठीमध्ये त्याला कुर्चे पण म्हणतो. अच्छा. हा. तर युजली हे प्रमाणापेक्षा जास्त भार त्या जॉईंटवर आला बर किंवा अचानक एका पायावर भार आला आणि ती जी मुवमेंट आहे ती नॉर्मल म्हणण्यापेक्षा थोडीशी वाकडा वळला पाय बर की लिगामेंट आणि मिनिस्कस यांना इंजुरी होण्याची फार जास्त शक्यता असते. अच्छा. सर, तुम्ही यापूर्वी सांगत होते म्हणजे औषधांविषयी की औषधांचे दुष्परिणाम उद्भवतात, पण बऱ्याचदा काही रुग्णांमध्ये अशी मानसिकता असते की औषध न घेता काय बरं करता येईल ते करा डॉक्टर. बरोबर. ते हे कसं आहे? असे काही काही रुग्ण असतात की त्यांना ते
पहिल्यांदाच सांगतात की आम्हाला औषधाशिवाय जे काही उपचार करता येतील ते तुम्ही करा. हो. कारण बऱ्याचशा लोकांना ऍसिडिटी असते किंवा साधी पॅरासिटामॉल जरी घेतली तरी ती सुद्धा त्यांना सहन होत नाही, त्याची किंवा आधीची रिॲक्शन त्यांची येते. काही औषधंही सुरू असतात. हो हो हो. तर अशा रुग्णामध्ये आम्ही युजली लोकल ऑइंटमेंट्स, त्यानंतर फिजिओथेरपी आणि हीट थेरपी ही सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम करते. अच्छा. हीट थेरपीमध्ये आपण ज्या गरम पाण्याची पिशवीने शेक द्यायचा किंवा मग आईस कोल्ड थेरपी म्हणतो, याच्यामध्ये ही दिस इज अ अल्टरनेटिव्ह थेरपी. तर याच्यामध्ये कसं आहे की तुमची सांध्याला सूज वगैरे असेल तर आईस एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून डायरेक्ट आईस लावायचा नाही. बर. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून ती पिशवी जे भाग सुजलेला आहे त्याच्यावर लावायचा. अच्छा. तर त्यामुळे आपली सांध्याची सूज जी आहे ती कमी होते आणि सूज कमी झाली की वेदना पण कमी होतात तुमच्या. अच्छा. सर, आज समाज माध्यमांच्या द्वारे खूप गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापाशी पोहोचत असतात आणि गुडघे दुखतायत हे करा, कोपरा दुखावला गेलाय हे करा, घोटे दुखतायत ते करा आणि त्यामध्ये असे दावे केलेले असतात की या सगळ्यांमुळे तुम्हाला 100% आराम मिळेल आणि मग ती दुखावलेली व्यक्ती जी असते जे कोण जे काही सांगेल ते ती करण्याच्या मागे लागते. या बाबतीत तज्ज्ञ म्हणून तुमचं मार्गदर्शन फार अपेक्षित आता आहे. काय आहे की बऱ्याचशा पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज दिले जाते की तुम्ही हे अमुक अमुक तेल वापरा, त्यांनी तुमचं एकदम बरं होईल. त्याच्यामध्ये एखादा XYZ व्यक्तीचा फोटो दिलेला असतो, त्याचं मनोगत दिलेलं असतं. पण हे सगळं मार्केटिंगचे फंडे आहेत. युजली ह्या तेलामध्ये एक तर वेदनाशामक औषध असतं किंवा स्टिरॉइड्स असतात किंवा एक काउंटर इरिटेंट जे म्हणतो आपण, म्हणजे कपूर वगैरे असतं हां. किंवा ते कॅप्सिकम म्हणून एक असतं. तर ह्या गोष्टी सगळ्या काउंटर इरिटेंट आहे. जसं आपण समजा झेंडू बाम डोक्याला लावतो आणि ते आपल्याला थोडंसं काउंटर इरिटेट झाल्यामुळं तात्पुरतं बरं वाटतं, तशाच प्रकारचे हे सगळे तेल आणि सगळे ऑइंटमेंट्स आहेत. क्षणिक आराम देतात पण क्षणिक वेदना आराम मात्र तशाच राहतात किंवा आतली म्हणजे आपण ते जे लोकल जे लावतो ते तात्पुरता थोडंसं आराम. तात्पुरता आराम देणारी गोष्टी आहेत. इव्हन पेन किलर सुद्धा तुम्हाला साधारणतः 8 ते 10 तासाचा तुम्हाला आराम देऊ शकतात. पण पेन किलरने आतमध्ये जी झीज झालेली आहे ती काही भरून येऊ शकत नाही. मंजुळा शेणॉय यांचा फोन आहे. नमस्कार मंजुळा ताई, बोला. नमस्कार. मी एक सिनियर सिटीजन आहे आणि वजन आटोक्यातच आहे. पण कधी कधी सांधेदुखी वगैरे झाले की अर्थातच कॅल्शियम वगैरे घ्यायला सांगतात आणि परत नंतर गेलं की अमुक एक कमी आहे असं म्हणत. तर आहारात नेमकं प्रमाण कशा प्रकारे की बाबा इतकं खाल्लं की म्हणजे तुमचं कॅल्शियमचं प्रमाण हे होईल, तर त्याविषयी जर सांगितलं ना तर जरा आहाराचं नियंत्रण तरी व्यवस्थित होईल असं मला वाटतं. धन्यवाद. नेमका मुद्दा आलेला आहे. दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे. जेवणामध्ये नेमकं काय असावं म्हणजे संधिवात उद्भवणार नाही, हाडं मजबूत राहतील, मंजुळा शेणॉय यांचा प्रश्न होता. ऍक्च्युअली याच्यावरती जास्त ओपिनियन हे आहार तज्ञच देऊ शकतील. परंतु माझ्या माहितीप्रमाणे संतुलित आहार घेतला पाहिजे. संतुलित आहार म्हणजे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, विटॅमिन्स आणि प्रथिने हे समप्रमाणात पाहिजेत. आणि म्हणजे तुम्ही जास्त करून बाहेरचे जे फूड आहे ते घेण्यापेक्षा घरगुती जी आहे आपली हिरवे पालेभाजे, कडधान्य आणि आपली ज्वारी किंवा बाजरी भाकरी किंवा चपाती याचा मुख्यत्वे त्यामध्ये अंतर्भाव केला पाहिजे. आणि त्याबरोबर सकाळी दूध, सकाळ संध्याकाळ दूध घेणे, केळी आणि बाकीची जी काही फ्रुट्स आहेत ती सुद्धा आरोग्यासाठी चांगली राहतात. कॅल्शियमचं म्हणाल तर कॅल्शियम हे टोमॅटोमध्ये असतं, त्यानंतर तुमचं जी पालक आहे त्यामध्ये असतं, केळी, दुधाचे दूध किंवा पनीर, चीज यामध्ये हे चांगल्या प्रमाणामध्ये असतं. दुसरी गोष्ट तुम्ही बदाम आहे त्याच्यामध्ये बी चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे
की कॅल्शियमची डेफिशियन्सी झाली म्हणजे तू व्हेजिटेरियन आहे म्हणून ते होत नाहीये. अच्छा अच्छा. पण हा टोटली गैरसमज आहे. बर. नॉन व्हेज मध्ये जास्त करून प्रथिने जास्त असतात. हा. कॅल्शियमचं प्रमाण हे एकदम अत्यल्प असतं. अच्छा. तर व्हेजिटेरियन फूड मध्येच मॅक्झिमम कॅल्शियम असतं. तर त्याने अच्छा. नॉनव्हेज घ्यायलाच पाहिजे असं काही भाग नाही. बरोबर आहे सर. म्हणजे असं म्हणतात की आपला पारंपरिक एक चौरस आहाराची जी पद्धत आहे ती आजच्या काळामध्ये सुद्धा व्यवस्थित पद्धतीने ती त्याचा फॉलो करणं हे आवश्यक आहे असं आपण सांगू म्हणजे शकतो. थोडक्यात म्हणजे जी जुन्या ज्या पद्धती आहेत जेवणाच्या की सकाळी असं घ्यायला पाहिजे, दुपारी असं, संध्याकाळी, जुनी पद्धत आहे ती सगळ्यात चांगली आहे. जी आपण पाश्चात्य शैली जी वापरतोय ती टोटली हानिकारक आहे. बरोबर आहे. अजून एक मुद्दा जो आहे त्याविषयी सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे तो मुद्दा म्हणजे कृत्रिम सांधेरोपण किंवा ह्या दृष्टिकोनातून घडणाऱ्या वेगवेगळ्या सर्जरीज याविषयी उत्सुकता आहे, कुतूहल आहे आणि याची वाढती संख्या सुद्धा समाजामध्ये दिसते आहे. याबद्दल कृत्रिम सांधेरोपण जी आहे ही शस्त्रक्रिया मोठी आहे परंतु ती आज भारतात चांगल्या प्रकारे होते. आणि कृत्रिम सांधेरोपण जी आहे ही मी आपल्याला कोणत्या कोणत्या केसेसमध्ये करता येईल ते सांगतो. एक तर उतार वयात जी सांध्याची झीज होते आणि ती झीज झाल्यानंतर जो ऑस्टिओआर्थरायटिस होतो त्याच्यामध्ये आपण कृत्रिम सांधेरोपण करू शकतो. नंतर जो संधिवात आहे स्त्रियामध्ये जास्त प्रमाणात आढळून येणार आहे त्यामध्ये पण आपण कृत्रिम सांधेरोपण करून रुग्णांना वेदनामुक्त करू शकतो. त्यानंतर लहानपणी समजा सांध्यामध्ये काही व्यंग असेल तर व्यंगामुळे पण लवकर सांधा खराब होतो. अशा केसेसमध्ये पण सुद्धा आपण कृत्रिम सांधेरोपण करू शकतो. त्यानंतर एक अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा आजार आहे त्यामध्ये पण लवकरात लवकर आपले खुबे आणि गुडघे आर्थरायटिस होतो. त्या केसेसमध्ये आपल्याला कृत्रिम सांधेरोपण करता येतं. त्यानंतर काही लहानपणी आपल्याला समजा काही सेप्टिक झालेलं असेल किंवा टीबी झालेला असेल त्यामुळे त्या व्यक्तीला व्यंगत्व येतं, त्याला चालता येत नाही बरोबर किंवा डे टू डे कामं सुद्धा करता येत नाहीत. पोलिओमध्ये सुद्धा लवकर सांधा खराब होतो कारण बोन्स थोडे कमकुवत असतात आणि सांधे सुद्धा त्याची डेव्हलपमेंट सुद्धा कमी झालेली असते. तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला कृत्रिम सांधेरोपण करता येते. कृत्रिम सांधेरोपण ह्या ऑपरेशनमध्ये पहिल्यांदा आपण सगळं त्याचं ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतो की बाकी काही इतर आजार आहेत का, त्यांच्या शरीरामध्ये काही जंतूचा प्रादुर्भाव आहे का, आणि ह्या सगळ्या प्रक्रिया इवन काही लोकांची शंका असेल की डायबिटीसमध्ये करता येत नाही तर डायबिटीसमध्ये सुद्धा आपल्याला कृत्रिम सांधेरोपण करता येतो. फक्त आपल्याला डायबिटीस तो कंट्रोलमध्ये आणावा लागतो पहिल्यांदा आणि त्यानंतर आपल्याला सांधेरोपण करता येते. बरं, पुढचा फोन एक पटकन घेते सर. एमजी घरात आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार. वेळ कमी आहे, चटकन प्रश्न पूर्ण करा. मी अलिबागवरून बोलतोय. हो. मी अलिबागवरून बोलतोय साहेब. डॉक्टर साहेबांना एवढंच विचारत आहे, पायाच्या शिऱ्या पण धरल्या जातात काय सुजेचं? प्रश्न पूर्ण विचारा सर. तुम्ही बोलला तरी सर. हॅलो. बाकी सूज येते ते ठीक आहे. माझं वय आहे 73. हा, काय त्रास होतो आपल्याला? वय 73, 73. त्रास काय होतोय आपल्याला? पायाची येत आहे, आपला गॅप पडलेली आहे डोळ्याच्या मध्ये, सांध्यामध्ये. सांध्यामध्ये कोणत्या सांध्यामध्ये? गुडघ्याच्या की खुब्याच्या? गुडघ्या सांध्यामध्ये थोडा गॅप पडलेले आहे. तर ते ट्रीटमेंट चालू आहे. फक्त काय म्हणते ते शिराच्या आखडतात त्याच्यामुळेच आखडू शकतात का, हाच प्रश्न होता माझा. हा, गुडघ्याच्या तुम्हाला ज्या काही वेदना होत आहेत गुडघ्यामध्ये तर गुडघ्याचा सांधा झीज झाल्यामुळे त्या वेदना होत आहेत आणि त्या वेदना होऊ नयेत म्हणून बॉडीचं आपलं एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं. ते मेकॅनिझम काय करतं की तुमची सांध्याची हालचाल होऊ नये म्हणून ते स्नायू आखडले जातात, ते आकुंचन पावतात, त्याला आपण स्पाझम म्हणतो. तर ते स्पाझम झाल्यानंतर तुमची सांध्याची हालचाल कमी केली जाते जेणेकरून तुमच्या वेदना कमी झाल्या पाहिजेत.
अच्छा. तर हे एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. हा. यामध्ये तुम्ही थोडंसं जसं मी आता सांगितलं तसं गरम पिशवीने शेक देऊन वगैरे तुम्ही ते कमी करू शकता आणि थोडं हळूहळू व्यायाम केला तर ते सांध्याची जे आखडले जातात ते कमी होतील, तुमची मोकळ्या होतील शिरा. मोकळ्या होतील. फिजिओथेरपी सुद्धा त्यांना उपयुक्त ठरू शकते खूप यावेळी. खूप मोलाची मदत होईल फिजिओथेरपीची त्यामध्ये. सर, वेळ कमी आहे पण काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते म्हणजे असं की कृत्रिम सांधेरोपणाविषयी काही आपण अधिक माहिती देऊ इच्छिता का? हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरं, लहान मुलांमध्ये क्वचित प्रसंगी सांधेदुखी उद्भवते, ते नेमकी काय असते, दोन्ही विषयी. हा, तर आपण आता कृत्रिम सांधेरोपणच आपलं चालू होतं. हो. तर कृत्रिम सांधेरोपण मध्ये ही अगदी सुटसुटीत प्रक्रिया आहे. यामध्ये जे हाडांच्या अंतिम भागातलं जे आवरण आहे, कार्टिलेज, जे खराब झालेलं आहे ते आवरण आपण पूर्णतः काढून टाकतो आणि त्या ठिकाणी आपण मेटलचे किंवा प्लास्टिकचे आपण त्याच्यावरती सांधे चढवतो. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. यामध्ये काही ठिकाणी आपण हे सांधे सिमेंट, जे मानवी अवयवामध्ये यूज होतं ते सिमेंट, नॉर्मल सिमेंट नाही, ते सिमेंट चिटकून आपण ते मेटल त्याच्यावरती चिटकवतो. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होतं की ज्याच्यामुळे आपल्याला बेसिकली पेन होतंय, हाडं आपली एकमेकाला घासल्यामुळे, तेच आपण तिथून काढून टाकतोय आणि त्या ठिकाणी, त्या आवरणाच्या ठिकाणी आपण कृत्रिम सांधा बसवतो. त्यामुळे पूर्णतः पेन जाते पेशंटची आणि पेशंट इव्हन ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी इमिजिएटली चालू शकतो. अच्छा. आणि साधारणतः 1 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही की याचा कृत्रिम सांधा बदललेला आहे. वा. एवढा तो आजच्या घडीतला जो सांधा आहे तो एवढा चांगला आणि व्यवस्थित आहे. बरोबर. हे 2 मध्ये करतो आपण. युजली खुब्याचा सांधा बदल आणि गुडघ्याचा हे फार कॉमनली होतं. बरं. बाकी आपल्याला घोट्याचा सांधा किंवा कोपराचा सांधा सुद्धा बदलता येतो, पण ह्या केसेस खूप कमी आहे. खांद्याचा सांधा सुद्धा बदलता येतो. अच्छा. परंतु मुख्यत्वे सध्याच्या घडीमध्ये जास्ती केसेस ज्या आहेत त्या खुब्याचा सांधा आणि गुडघ्याचा सांधा ह्या संख्येमध्ये खूप प्रमाण वाढलेलं आहे. इव्हन काही काही कमी वयामध्ये सुद्धा हा सांधा बदलायची वेळ येऊ राहिली. अच्छा. त्याचं मुख्य कारण म्हणजे जी पाश्चात्य शैली आहे त्याच्यामुळे बरेचसे थोडं लवकर अर्ली एज मध्ये दारू प्यायला सुरुवात करतात आणि दारू पिल्यामुळे खुब्याचा सांधा जो आहे त्याला अव्हेस्क्युलर नेक्रोसिस हा आजार होतो. अच्छा. त्यामुळे तो जो बॉल आहे हा. तो बॉल आणि वाटी आपली त्यामुळे खराब होते. बर. अशा केसेसमध्ये सुद्धा कृत्रिम सांधेरोपण हे अगदी वरदान ठरलेलं आहे. अच्छा. सर, आता यामध्ये एक छोटासा मुद्दा येतो, तो म्हणजे यासाठी लागणारा खर्च हा अतिशय चिंतेचा प्रश्न असतो. हा, याचा खर्च जो आहे तो साधारणतः कृत्रिम सांधा जो आहे, तर हा कृत्रिम सांधा साधारणतः जो आपण इम्पोर्टेड म्हणतो तो इम्पोर्टेड साधारणतः 70,000पासून तर 1.5 लाखापर्यंत आहे. अच्छा. त्याच्यामध्ये आपल्याला वयामानानुसार जो सांधा जास्त चालेल तो यंग एज मध्ये वापरतो, त्याचा खर्च जास्त येतो. बरं. त्याला सिरॅमिक ऑन सिरॅमिक टाईप असलेला सांधा म्हणतात. आणि आपला साधा जो आहे पारंपरिक तो मेटल ऑन मेटल आहे किंवा मेटल ऑन पॉली असा प्रकार आहे. मेटल ऑन मेटल सध्या वापरला जात नाही कारण त्याचे काही कॉम्प्लिकेशन झालेले आहेत. म्हणजे आजाराचं स्वरूप काय आहे आणि किती खोलवर आहे आणि कुठली आपण साधनं निवडतोय प्राधान्यक्रमात? साधनं निवडताना प्रामुख्याने आपण वयाचा फार विचार करतो, कारण यंग व्यक्ती असेल तर त्याची ऍक्टिव्हिटी लेवल जास्त असते, त्यामुळे त्या सांध्यावर येणारा ताण पण जास्त असतो. बरोबर. त्यामुळे जो सांधा जास्त दिवस टिकेल अशा हिशोबाने आपण तो सांधा बसवतो. सर, वेळ कमी आहे. मगाचा मुद्दा मुलांमध्ये सांधेदुखी जी उद्भवते त्याविषयी चटकन. मुलांमध्ये संधिवात हा काही प्रमाणात उद्भवतो आणि त्यामध्ये त्या मुलांना युजली हार्टचा आजार पण असण्याची त्याबरोबर शक्यता असते. अच्छा. लहान वयातच. आणि ज्यांना हार्टचा आजार आहे अशाच मुलांना जास्त करून सांध्याचा आजार पण होतो. यामध्ये जवळजवळ सगळेच सांधे त्यांचे इन्व्हॉल्व्ह होतात. अच्छा. पण याच्यामध्ये आपण युजली औषधे आणि बाकी इतर गोष्टी याच्यावरच आपण त्याचं ट्रीटमेंट करतो. त्यामध्ये आपण शक्यतो कृत्रिम सांधेरोपण वगैरे करत नाही. अच्छा. म्हणजे पारंपरिक पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं. हो. मुलांमध्ये थोडंसं रिकव्हरी चांगली असते. अच्छा.
आणि गोळ्यांना आणि बाकीच्या उपचारांना ते चांगली साथ देतात. खरंय. म्हणजे एक गोष्ट तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच लक्षात आलेली आहे की जी गोष्ट सुरळीतपणे चालू आहे त्यामध्ये बाधा निर्माण झाली की मग शोधाशोध सुरू होते की नेमकी ही बाधा कशामुळे निर्माण झालेली आहे. आणि अशाच वेळी उमगतं ते म्हणजे हाडे आणि सांधे यांच्यामधली दुखावणी काय असतात, दुखणी काय असतात याबद्दल. त्यासाठी दिनचर्येमध्येच काय बदल करायला हवा, आहार विहार व्यायामाचे काय नियम आहेत, सगळ्याविषयी आज आपण उलगडून घेतलं. हा कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर सगळे पत्ते मी तुम्हाला सांगते जिथे हा तुम्हाला कार्यक्रम पुन्हा एकदा बघता येईल. पत्ता आहे यूट्यूबवरती तुम्ही जा आणि हा कार्यक्रम पुन्हा बघू शकाल. तो म्हणजे www.youtube.com/सखी सह्याद्री. ट्विटर हँडलवर तसंच जीमेलवरती तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. जीमेलचा पत्ता sakhisahyadrady@gmail.com आणि ट्विटर हँडल @ddsahyadri. फेसबुकवरती सखी सह्याद्रीच्या पेजला अवश्य लाईक करा. www.facebook.com/sakhисahядри.td. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही सगळे वाट बघतोय. जर तुम्ही आलात, महत्त्वपूर्ण माहिती नेमक्या शब्दात दिलीत, मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.